संपूर्ण फ्रेम, स्टोरी, त्याच्यातली स्क्रिप्ट, डिरेक्शन, सगळंच म्हणजे कमल हसन जे चित्रपटांमध्ये करायचे ना ते सगळं या एका व्यक्तीने त्याच्या या चित्रपटात केलेलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पद्मराज नायर सरांसाठी. खरं तर कलेप्रती आपला जीव ओतणं काय असतं या व्यक्तीने आज दाखवलेलं आहे आणि ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच की मी असं काय एवढं बोलू राहिलोय त्यांच्या बाबतीत. कारण काही अशा गोष्टी लाईन अप आहे आजच्या या संध्याकाळमध्ये ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. सो सगळ्यात आधी सर खूप खूप स्वागत तुमचं मराठीमध्ये. थँक्यू सो मच. आणि मराठी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सो मराठीच का? लहानपणीपासून मला ह्याच इंडस्ट्रीमध्ये करायचं होतं काम आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये आहे ना. बरोबर. मग झालं महाराष्ट्र. अच्छा, तुम्ही बाहेरचं असेल. मला या कल्चर पेक्षा दुसरा कल्चर कळतच नाही. अच्छा, मग केलं. वाव, ग्रेट. माझी प्रार्थना अकल्पनीय प्रेम कथा. आणि खरं तर ही जी तुमची प्रार्थना आहे ज्याला तुम्ही माझी प्रार्थना नाव दिलेलं आहे, मराठी चित्रपट करणार आहे आपण. आजूबाजूची आपण इंडस्ट्री बघतोय, साऊथची बघतोय, तेलुगू बघतोय, तमिळ बघतोय आणि मराठी इंडस्ट्री बघतोय. या सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये काही ना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्याच असतील. बरोबर. मराठी कशी स्टँड आउट होते आजकाल, काय सांगाल तुम्ही? सर्वांचा बाप मराठी इंडस्ट्री हो का नाही? मराठी इंडस्ट्री ने शुरू किया था यहाँ पे पहले भारत में. नाम याद है आपको? दादा साहेब फाल्के. और उनसे शुरू किया है साउथ. बीइंग ए साउथ इंडियन आई एम प्राउड टू से आई एम ए महाराष्ट्र. वाव. आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीने खूप जास्त आश्चर्यचकित आहोत कारण मीच वाचून वाचून दमलो. या चित्रपटाचे नॉट ओनली ऍक्टर, प्रोड्युसर, सिंगर, कॉस्ट्युम डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर आणि व्हॉट नॉट, कारपेंटर. कसं सगळं जमवून आणायचं म्हणजे एकट्या माणसाने हे सगळं करणं अशक्य आहे आणि तुम्ही ते कसं साधलं? ऍक्च्युअली मजबुरी होतं ना. अच्छा, ओके. प्रोड्युसर पण तर तुम्हीच आहे? नाही, मी नाही, माझा खूप मित्र आहे बघा, सोना घातलेला माणूस. ओ अच्छा. नंतर भेटा बाहेर. भरपूर मी एक प्रोड्यूसर है आणि को प्रोड्यूसर भरपूर है माझा मित्र. थैंक यू सो मच. आप लोगों की वजह से मैं यहाँ पे हूँ. थैंक यू. जोरदार तालियां प्लीज. खरं तर एखाद्या कलेच्या मागे उभं राहणं आणि त्याला सपोर्ट करणं फायनान्शियली खूप मोठी गोष्ट असते आणि प्रोड्युसर जे आहे ते खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जोरदार तालियां. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. दे डिझर्व ऑल द लव्ह. सो आता नेक्स्ट अनुषा तू सांग, हाऊ इज लाईफ गोईंग? फर्स्ट टाइम मोठ्या स्क्रीनवरती स्वतःला बघणार आहेस. ऍक्टिंग, एक लीड ऍक्ट्रेस उपेंद्र लिमये यांच्या सोबत काम करणं आणि एका ऑलराऊंडर व्यक्तिमत्वासोबत काम करणं, कसा राहिला तुझा संपूर्ण एक्सपिरियन्स? नमस्कार सगळ्यांना. नमस्ते. नमस्ते. तुम्ही सगळ्या इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आज सांगू शकते की मी प्रत्येक मुलीचं स्वप्न जगत आहे and that was only possible because of my sir for giving me some debut film मध्ये लीड रोल मला भेटलं. उससे ज्यादा मैं क्या बोल सकती हूँ. and one of my biggest honors of my life was working with उपेंद्र लिमये sir. जोरदार तालियां. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. He is a powerhouse. He is a legendary and I have grown up watching his movies. I have seen many of his films. मला अजूनही आठवते मी जोबा बघितले होते. खंबे में हाथ नहीं रखने का. So I never imagined that I could share screen space with him. So it was really a big opportunity and I think this is a true blessing for me. So thank you so all because of you. Thank you so much. Thank you so much. थोडे एक 4-5 पावलं चालल्यानंतर तिची मराठी संपते, मग ती इंग्रजीत शिफ्ट होते, त्याच्यानंतर ती हिंदीत शिफ्ट होते आणि पुन्हा एकदा मराठी बोलायला लागते. काही चुकली तर माफ करा मला. हे पण चुकलं ते समजून जाणार. नाही, तू प्रयत्न करतेस,
तेच खूप मोठं आहे आमच्यासाठी. आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं काहीतरी. एक दिवशी तू माझ्यापेक्षा छान मराठी बोलशील. पक्का पक्का. टंग ट्विस्टर दिला असता पण हो द्या. But yes, yaar, was sir a hard task master? Yeah, sir is actually, he's done action, he's done everything, and to be ये गुरु है मेरे, तो फिर वो तो सबसे बड़ा है, क्या बोल सकते हैं, अपॉर्चुनिटी था. एंड ही नेवर मेड मी फील लाइक अ न्यू कमर. तो एक मेंटोर की तरह, एक गुरु की तरह, एक फ्रेंड की तरह, एंड शूट्स में भी काफी कंफर्टेबल किया मुझे. So that is one thing that I really admire about him. Thank you so much. खूप छान, खूप छान. पण तुम्हाला खरं सांगू, इस शक्तिमान के पीछे गंगाधर और इस गंगाधर के पीछे एक शक्तिमान आहे. कसं तेही सांगतो तुम्हाला. सर जरा प्लीज तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा. तुम्ही फर्स्ट टाइम स्क्रीनवरती फीचर होत आहात, बट तुम्ही बऱ्याच लोकांना आतापर्यंत फीचर केलेलं आहे. त्या तुमच्या एका म्हणजे जर्नी बद्दल सांगा मला आतापर्यंतच्या. बेसिकली या इंडस्ट्रीमध्ये मी 22 वर्ष झाला मला, 22 years. बट आई वॉज वेरी शाय. कैमरे के सामने आना मैं कभी नहीं आता. अब देखो सारे कैमरा मुझे कवर कर रहे हैं. ताली बजाओ यार. एकदा जोरदार. So I basically run my film school from last 22 years in the name of SRM Film School. आप देख सकते हैं मेरे सारे स्टूडेंट खड़े हैं वहां पर. So basically मैं सिखाता हूँ लोगों को हाउ टू बी एन एक्टर, हाउ टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, हाउ टू डिरेक्ट द फिल्म, हाउ टू डू द प्रोडक्शन, स्क्रिप्ट रायटिंग कसं लिहायचं, हे सर्व मी शिकवायचं त्यांना. आणि 2020 में कोविड का इम्पैक्ट पूरे दुनिया में आया, सब लोग अपने घर पे थे. तो उस वक्त मैंने कहानी को लिखा. लिखने के बाद इट वॉज अ ब्यूटीफुल फिल्म. माझी प्रार्थना, अकल्पनी प्रेम कथा. कई सारे एक्टरों को एक कहानी सुनाया मैंने. सुनाने के बाद आई वॉज होपिंग कि मैं इस फिल्म को डायरेक्ट कर पाऊंगा, पर कोई भी एक्टर तैयार नहीं हुआ रोल करने के लिए, बिकॉज इट वॉज डिमांडिंग ए लॉट. बिकॉज इस फिल्म में जो मेन नायक है उसको बॉडी ट्रांसफॉर्मेशन करना है कैरेक्टर करने के लिए, वो भी 10 या 20 किलो नहीं, मिनिमम 50 किलो. तो नोबडी वॉज रेडी. तो मेरे पास कोई ऑप्शन नहीं था. मेरे प्रोड्यूसर्स मुझे कॉन्स्टेंटली देख रहे थे. वो लोग ने कहा सर आता फिल्म बंद करा, कोणी पण करणार नाही, आता काय करू, फंडिंग काय ठेवायचं आपल्याला. देन आय सेड की तुम्ही मला चान्स दिला तर मी ये चॅलेंज घेणार आणि मी करून दाखवणार तुम्हाला. क्योंकि वो एक चांस था जहां पे आई वांटेड टू प्रूव माई सेल्फ एज अ डायरेक्टर. आई हैव टेकन द चांस और आपके सामने एज ए गोड़िया इस फिल्म का कैरेक्टर आपने देखा ही होगा, नहीं अभी देखने वाले आप. सो आई लॉस्ट 53 किलो विथ हैविंग 1 apple a day for 5.5 months. I will repeat it again. फक्त एक ऍपल खायचं मी आणि 2 टेबलस्पून कोकोनट ऑइल आणि 5.5 महिना सस्टेन केलं मी हे कॅरेक्टर प्ले करायला. थैंक यू सो मच. चैलेंजिंग पार्ट ये था कि मुझे डायरेक्ट भी करना है फिल्म को. सो जब आप हालुसिनेट करते हैं, जब आपका वजन घटता है तो आपका दिमाग नहीं चलता है. यू इवन ट्राई टू च्यू योर ओन फिंगर्स. उस पोजीशन पे मेरे को फिल्म को शूट करना था. So it was a deadly package for me. But I'm here in front of you alive. Thank you so much. I love you all. I love you all. मला वाटलं सोडून गेला मला. I'm so happy to be with him now today. Wow. A big round of applause for him. सर खूप कौतुक झालेलं आहे तुमचं, तुम्ही यायच्या आधी. आणि आम्ही सगळे वेट करत होतो खरं तर तुमच्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. पण आम्ही ट्रेलर बघितला थोड्याच वेळापूर्वी. तुमचं कॅरेक्टर जे आहे फार पॉवरफुल दिसतंय. आणि म्हणजे तो टॉक ऑफ द टाउन झालेला आहे की उपेंद्र सरांचा नवीन चित्रपट आणि त्याच्यातलं नवीन कॅरेक्टर. प्लीज तुम्ही सांगा सर. तुमचा कणखर आवाज ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. सगळ्यात आधी चूक माझी नाहीये, माझ्या मित्राची आहे. मी त्याला 24 तारीख सांगितली होती, त्यांनी 26 शिफ्ट केली. मी 7 नंतरची वेळ सांगितली होती, त्यांनी 4 ठेवली. त्यामुळे मला उशीर झाला. फॉर्च्युनेटली मी समोरच चित्रकूटमध्ये शूट करत होतो, पण मी अजय देवगणला सांगू शकत नाही ना मला जायचंय. त्यामुळे सॉरी फॉर द लेट. सॉरी फॉर द लेट.
पद्मराजला खूप वर्षापासून मी ओळखतोय. तो खूप पॅशनेटली या क्षेत्रामध्ये काही करू इच्छितो आणि त्याची पहिलीच फिल्म आहे अँड ही हॅज ट्राईड हिज बेस्ट. मला असं वाटतं अख्ख्या युनिटमध्ये तसं बघायला गेलं तर मी एकमेव मराठी माणूस होतो. बाकी सगळेच नॉन महाराष्ट्रीयन, याचे सगळे मल्लू मित्र, मल्लू टेक्निशियन्स. बघा म्हणजे आता इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर्स. योगी आहे, त्याची अप्रतिम मल्याळमी फिल्म बघितलेली आहे आणि साऊथच्या टेक्निशियन्स आणि मंडळींबरोबर काम करण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. मी आत्ताच माझी पहिली तेलुगू फिल्म संपवली, जी तेलुगूची खूप मोठी ब्लॉकबस्टर संक्रांती किंवा साऊथचं कनेक्शन माझं वेगळं आहेच आहे आणि ते आईपासून आहे, कारण माझी आई साऊथ इंडियन. त्यामुळे तसे मला लिमय विश्वास बसत नाही बऱ्याच जणांचा. थोडा तो तिकडचाच वाटतो साऊथचा असं म्हणतात. पण ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने, माझी प्रार्थनाच्या निमित्ताने एका अप्रतिम टीम बरोबर काम करण्याचा अनुभव आला. प्लेजर वर्किंग विथ यू आणि मजा आली. खूप मनापासून एक प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे आमच्या मित्रांनी. त्याचे कष्ट तर दिसतायतच. आम्हाला काम करायला खूप मजा आली. लेट्स गो फॉर दी बेस्ट. थँक्यू. आमच्यासाठी झालं पाहिजे. म्हणजे काय, मराठी फिल्म्स अत्यंत रिस्ट्रिक्टेड बजेटमध्ये कराव्या लागतात, त्यामुळे फार टाइमपास चालत नाही. त्यामुळे जरा टाइमपास सुरू झाला की कॉल 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 कॉल. आणि तिकडे काय व्हायचं माहित आहे का, तू इडली खायचा, त्याचा इडली पडला, मग तो बोलायचा इडली गिरा. त्याच्यावर फिल्म केली गोपीचंदनी. गोपीचंदनी पूर्ण फिल्म केलं. वा. आणि एक पिक्चर 300 करोड़ कमाया. संक्रांति को. Yes, it is a blockbuster movie. थँक्यू सो मच. सर, आमच्यातर्फे एक विनंती आहे की तुम्ही ॲनिव्हरचा जो सीन केला आपल्याकडे काय नाही मिळालेला कुठल्या कार्यक्रमानिमित्ताने की त्याला घ्या ओरबाडून. आता आम्ही तर ते बंदच केलंय आणि म्हणून आमचे पिक्चर चालत नाही, कारण की आम्ही परफॉर्मन्स इथंच करून दाखवतो तुम्हाला. त्यामुळे हा सुद्धा इथं ट्रेलर मुकाट्यानी फिल्म रिलीज होणार 8-9 तारीखला. प्लीज त्यातलं काहीतरी इथे करून दाखवा नको. प्लीज आमची विनंती आहे, प्लीज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. तर त्या सगळ्या प्रश्नाचं चूक होईल. ट्रेलर सक्सेस झालं, सेलिब्रेट तेव्हा आपण काहीतरी करूया. पण आता असं आलोय तर सगळा इकडचा डायलॉग मार, तिकडची पंचलाईन मार, असलं प्लीज करू नका. प्लीज. थँक्यू. पण चित्रपट जो आहे मराठीत छानच बनतोय आणि सुंदरच आहे आणि प्रेक्षक जातात ज्यांना चित्रपट बघायची आवड आहे. पण नव्याने प्रेक्षक जोडण्यासाठी किंवा नव्याने लोकांना तुम्ही काय सांगाल की आपला तर चित्रपट आहे, आपण बघायला जायलाच पाहिजे, पण मग एकंदरीतच चित्रपटांप्रती प्रेम जे साऊथ मध्ये आपण बघतो किंवा तुम्ही अनुभवलेलं असेल आतापर्यंत, ते वाढवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न घ्यायला पाहिजे का? मुळामध्ये साऊथ आणि आपल्याकडे दोन मूलभूत फरक आहेत. साऊथमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या मूलभूत गरजा आहेत. तर आपल्याकडे अजून तशा नाहीये. आपली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे हिंदीची आहे, कारण की म्हणजे मी आता ज्या साऊथच्या फिल्म्समध्ये काम करतो तिथं शक्यतो ते त्यांच्याच भाषेत बोलतात. म्हणजे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा मराठीच्या सेटवर सुद्धा इंग्लिश आणि हिंदीचा वापर जास्त होतो. त्यामुळे इतकं ते भाषेपासून स्वतःच्या कल्चरविषयी प्रेम आहे. मराठी प्रेक्षकांविषयी मला काहीच नावं ठेवायची नाही. अत्यंत सुज्ञच प्रेक्षक आहे आणि उत्तम कलाकृतींना त्यांनी भरभरून दाद दिलेलीच आहे. त्यामुळे प्रेक्षकांवर माझा चांगलाच विश्वास आहे. आपण फिल्म मेकर्सची ती जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्यात चांगल्या कलाकृती त्यांच्यापर्यंत आणायला पाहिजे. आणि हा एक पद्मराजनी या चित्रपटाच्या निमित्ताने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तर त्याला आता भरभरून रसिकांची दाद मिळावी एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. ट्रेलरवरून लक्षात आलं असेल. त्यामुळे पण तो एक टिपिकल स्टायलाइज बऱ्याच वेळा कलप्रवृत्तीचा कॅरेक्टर असला की तो लेखक दिग्दर्शकाला पासून ऍक्टरपर्यंत तो थोडा स्टायलाइज करण्याचा मोह जास्त होतो. पण पद्मराजने तो लिहिला पण उत्तम होता आणि त्याला ट्रीट पण ऍज अ डिरेक्टर इतकं फॅन्टॅस्टिक केलं होतं की खूप एक सबड्यूड आणि वेगळं कॅरेक्टर माझ्या करिअरमधलं मला या निमित्ताने सरपंच करायला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पद्मराज सरांसाठी.
you so much. Thank you so much for these kind words. But I wanted to address that ये जो है ना ये कला है ना, इसके साथ कॉम्प्रोमाइज नहीं होना चाहिए. Because what I feel my audience will feel the same thing. प्रोस्थेटिक वगैरह हम कर सकते हैं, AI का जमाना है. मला नाही वाटत मी प्युअर आर्टिस्ट है, मेरे स्टूडेंट प्युअर आर्टिस्ट है, ठीक है नहीं? Yes, sir. So you will get a true film, अकल्पनीय प्रेम कथा. प्लीज 9 मे को आप जाके देखिए माझी प्रार्थना. म्हणजे या चित्रपटात एक खूप मोठा कलाकार आहे आणि आता तुम्ही जाट बघितलेला असेल, ॲनिमल, मडगाव एक्सप्रेस, ज्या चित्रपटात आपल्याला उपेंद्र सर बघायला मिळतात. चित्रपट सुपरहिट असतो आणि त्या चित्रपटाला ते 4 चांद लावतात. या चित्रपटातल्या त्यांच्या कॅरेक्टर विषयी सांगा आणि त्यांच्या सोबतच्या. जेव्हा मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं, त्यांनी वाचलं आणि त्यानंतर मला कॉल केलं त्यांनी. मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर फिल्म केलं, पण असा स्क्रिप्ट एनकाउंटर कधी नाही केलेला. और वो स्टेटमेंट मेरे लिए बहुत बड़ी बात थी. जस्ट इमेजिन. तो उसने कहा चलो ठीक है मैं आता हूँ और मिलता हूँ. उसके बाद आई टोल्ड हिम हाउ आई एम गोइंग टू एग्जीक्यूट, किस तरीके से शॉट करेंगे. बिकॉज आई वॉन्टेड मराठी इंडस्ट्री को हम इंटरनेशनल लेवल तक लेके जा सके. और क्यों नहीं लेके जाएंगे, हम लोग लेके जाएंगे, है क्या नहीं? वी हैव द कैलिबर. हमारा ऑडियंस सेंसिबल है. जितना मराठी ऑडियंस सेंसिबल है ना, वो कहीं पांत्र का नहीं है, कहीं का नहीं है. बहुत सेंसिबल लोग हैं, लेकिन हमारे यहाँ पे मिसिंग स्क्रिप्ट की मिसिंग है. आई फील सो आई फील हमारे मराठी इंडस्ट्री को अच्छी कहानी की जरूरत है, ताकि ऑडियंस थिएटर तक जाके फिल्म देखे. जहां तक उपेंद्र लिमे की बात है, ही इज ए पावरफुल एक्टर यार. मतलब जनरेटर है वो. क्या बोलते हैं आप उसको? पावर हाउस. उस सेट पे कैसा आता है पता? कॉल 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 कॉल. मैं बोला किसको कॉल करूं मैं? आई थॉट किसको कॉल करूं? माय कैमरामैन तन्नू बालक. ए बिग क्लॅप फॉर हिम. जोरदार टाळ्या त्यांचं. बिकॉज त्यांना मराठी माहित नाही. ओके. आणि त्यांना इंग्लिश थोडाफार कळतं. अच्छा. आता त्यांना जाऊन सांगतो चला शॉट लावा, काय करणार तो? आणि फक्त त्यांचा आवाज असताना एक शॉट लावा लवकर, लवकर लावा शॉट. आणि ही इज लाइक वो उसको देख के ये कैमरा लगाओ, कैमरा लगाओ. There was a sequence जहां पे उपेंद्र लिमे और मेरा 2.5 मिनट का सीन है. 1 take shot. He was so aggressive in the shot. He said, "Let's go for this shot. Take." He was in so pressure. कैमरा सब लगाने के बाद टेक हो गया. He got up and he was talking to his assistant in Malayalam. कैमरा ऑन नहीं हुआ यार. जरा सोचिए उसका हालत क्या है. उसका तो तिमडिक. देन परत घेतलं ते शॉट आम्ही. आता पण त्यांना कळत नाही मी काय बोलतोय. जय महाराष्ट्र. वी आर ऑल प्रेझिंग यू सर. वी ऑल आर प्रेझिंग यू. वी लव्ह यू अ लॉट. थँक्यू सो मच. त्यांच्याबद्दल आपण बोललो, प्लीज जरा त्यांचं इंट्रोडक्शन द्या आपल्याला बाळा सरांचं. तन्नू बालक साऊथचा टॉप मोस्ट कॅमेरामॅन आहे. आणि तुम्ही हे फिल्म बघितलं, त्याचा सिनेमॅटोग्राफी बघितला, इट इज नेक्स्ट लेवल, इजंट इट? येस. अँड द क्रेडिट गोज टू दॅट बॉय. तन्नू, आई वुड लाइक यू टू कम हियर प्लीज. A big round of applause for him please. आने से पहले उन्होंने कहा कि मैं 2 मिनट में कैसे निकलता हूं, उसका टेक्निक मेरे को पता है. आता सोडतच नाही त्याला. But he is the closest to a very big star in South. Hi everybody. Actually, it's a dream actually. I tried to apply for my best because He did an ultimate job, sir. Yes. because most of No, he deserved that. Because see, यहाँ पे कोई छोटा या बड़ा नहीं है. कोई छोटा सा व्यक्ति आपको कुछ सिखा जाए ना, वो आपका गुरु है, ना कि वो व्यक्ति जो ऊपर बैठा है जो आपको गलत सिखा रहा है. सो आई बिलीव, ये मैं अप्लाई करता हूँ कि छोटा सा बच्चा आपको कुछ सिखाता है, वो इज योर गुरु. actually everything has in his mind actually because in the nice locations he has selected and the casting actually he has selected newcomers in these movies because he has given too much chances for the newcomers. That is a big thing because this make that purity in that movie
because there are artists, big artists is there, but two newcomers are coming now. So there is a genuinity and purity on this movie on that also. That can be seen easily. सरांनी या माझी या चित्रपटात मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप वर्ष या सेवा करायची होती माझ्या रसिक मायबाप यांची त्यांची नाटक करत होतो आणि त्यातून चित्रपटात जायचं स्वप्न आज नायर सरांनी पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार. जास्त काही बोलत नाही कारण खूप इमोशनल, खूप ना मोठा क्षण, खरं तर मोठा क्षण असतो आणि कुठल्याही कलाकारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की स्क्रीनवरती स्वतःला एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघणं. So I just wanted to add something, some extension to this. मी शूटिंग करताना 2018 मध्ये तो माझा स्टुडंट होता ना, आणि त्यावेळी त्यांनी असं जबरदस्त काम केला शिकून नंतर. तेव्हा त्याला मी सांगितलं तुला मी माझ्या पहिल्या फिल्म मध्ये घेणार. तसंच मी त्याला फोन केला आणि त्याला बोलवला आणि ऑडिशन कसं झाला, एक मोठा बरमुडा आणून ठेवलेला मी. सर्वांना मी घालायला सांगितलं जिसको बरमुडा नहीं जाएगा उसका कास्टिंग होगा. तो ये बरमुडा में ठग गया था. एंड काफी हार्ड वर्क करता है. शूटिंग खत्म होने के बाद जब मैंने उसको बताया कि फिल्म का रिजल्ट नेक्स्ट, तो आई कांट एक्सप्रेस बिकॉज आई लव माय एक्टर्स. वो कडिया असतात ना, तो कडियाचं काम करतो, त्याचं खाली लेबरचं काम करतो. हमारे देश में ऐसे बहुत टैलेंटेड लोग हैं लेकिन उनको मौका नहीं मिलता है. We just go for the top most actors. I don't understand why. Because हमारा जो हीरो है ना, हमारी स्क्रिप्ट होनी चाहिए, ना कि हमारा स्क्रिप्ट को ओवर शैडो करते हुए एक्टर आता है. सो मेरे पूरे फिल्म में आपको सारे नए एक्टर मिलेंगे और मैं आपको वादा करता हूँ, चैलेंज करता हूँ, अगले 25 साल तक आपने ऐसा फिल्म नहीं देखा होगा, पिछले 25 साल में ऐसा फिल्म नहीं देखा होगा. ऐसे छाप छोड़ूंगा मैं इस फिल्म के साथ. थैंक यू सो मच. There is extended cast also for. I would like to call one Mangya. Please, Mangya on stage. You know, Mangya in the film makes film hit. Yes. Yeah. God bless you. So आपने इसका डायलॉग सुना होगा. Ataskara. He is the one. And please, Hansita on stage, Swara on stage, Sapna please on stage. जोरदार तालियां please. I love you all. Shall we move towards the questions?